1 तास लाईनमध्ये उभे राहिलो फक्त ही फेमस मिसळ खाण्यासाठी. पण एवढी वाट पाहिल्यानंतर चव खरंच तशी होती का? चला आजचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. तर गाईज, आम्ही आज जातो आहे मिसळ खायला. तर आम्ही खूप फेमस ठिकाणी जाणार आहे मिसळ खायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. बट आता फेमस तर खूप आहे, तिथं लाईन पण लागते. बट टेस्ट कशी आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. आता आम्ही तयारी करतो आहे आणि ठरवतो आहे की फायनली कुठं जायचं. कन्फ्युजन होत होतं थोडंसं, मग फायनली आम्ही निघालो होतो जायला. आणि गाईज, हा व्हिडिओ मी आधी शूट केलेला आहे, आताचा नाही आहे, रिसेंटली, खूप जुना पण नाही आहे. तर चला बघूया आपण कुठल्या मिसळला जातो आहे. तर तुम्ही नाव बघितलंच असेल आणि नाशिककरांना तर नक्कीच माहिती असेल ही मिसळ कुठे आहे आणि किती फेमस आहे. तर आम्ही आलो आहे आता एक खूप प्रसिद्ध मिसळ खायला. इथे नेहमीच खूप गर्दी असते, त्यामुळे आम्हालाही जवळपास 1 तास लाईनमध्ये थांबावा लागला आहे. तर तुम्ही इथं गर्दीचा माहोल पाहू शकतात. खूप तुम्हाला पार्किंगमधूनच अंदाज येईल की गर्दी किती असेल. आणि आम्ही ऑलरेडी लेट निघालो होतो, म्हणजे 2 वाजेला एवढी गर्दी होती, 1:30-2 वाजेला. तर हे काय ना, इथं पिकनिक पॉईंट टाईप झालेलं आहे आता. तर लोक खूप गर्दी करतात, खूप टाईम स्पेंड करतात तिथं. लहान मुलांना घेऊन येतात. तर आम्ही पण गेलो होतो त्या हिशोबानेच. बट आणि इथं आधी कूपन घ्यावा लागतो. तर इतकी गर्दी पाहून आमच्या अपेक्षा पण खूप वाढल्या होत्या. मनात एकच विचार होता की आता मिसळ नक्कीच भन्नाट असेल. तर मला वेट करायला अजिबात आवडत नाही गाईज. मी बोर झाली होती वेट करून करून. आणि आम्हाला कळतच नव्हतं नंबर कुठून घ्यायचा. आधी तर आम्ही ते शोधलं, इथून आम्ही नंबर घेतला. आमचा 78 नंबर होता. A78 अशी सिरीज चालत होती तिथं लिटरली. सो इथं आम्ही वेट करत होतो इथं थांबून. आणि बराच वेळ वेट केल्यानंतर फायनली आमचा नंबर आला होता. सो आता आम्ही मिसळचा वेट करत होतो. सो शेवटी आमचा नंबर आला आणि मिसळ समोर आली. तर दिसायला तर खूप छान दिसत होती मिसळ. तर थांबा अजून मी टेस्ट करून पण सांगेल कशी आहे. पुढे बघा. आणि दर्शन तर खूप जास्त म्हणजे भूक लागली होती त्यांना कंट्रोलच होत नव्हतं. मला पण नाही होत होतं. ऑलरेडी आम्ही 1 आवर वेट केलेला होता, तरी अजून इथं थोडंसं वेट करावा लागत होता. आम्ही असं ठरवलं की मिसळ खाऊन मग बाहेर थोडं मुलांना खेळवू. तर आम्ही तसं ठरवलं होतं, कारण आधी जर खेळवलं तर आमचा नंबर चालला गेला असता. तर फायनली मिसळ टेबलवर आली. आता आली खरी टेस्ट. आम्ही पहिला घास घेतला आणि खरं सांगायचं तर आमच्या अपेक्षेइतकी चव वाटली नाही. वाईट नव्हती, पण इतकी मोठी लाईन लावून खावी अशी वाटली नव्हती. तर बघू शकता तुम्ही, मध्ये सिटिंग एरिया पण किती मोठा आहे. प्रत्येकाची चव वेगळी असते. आमच्या फॅमिलीला हा अनुभव असा वाटला. कदाचित तुम्हाला आवडेलही, काही लोकांना आवडतेही. तर इथं आईस्क्रीम वगैरे म्हणजे इथं सगळंच मिळतं. इथं द्राक्षेचं बाग आहे, तर खूप सारे द्राक्ष पण मिळत होते. बट आमच्यासाठी हा एक एक्सपिरियन्स होता. कधी फेमस जागा बघायला आणि स्वतः घ्यायला पण मजा येते. तुम्ही इथं कधी मिसळ खाल्ली आहे का? तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला.